नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही वाहन चालवत असाल तर ट्रॅफिकच्या नवीन नियमांची माहिती असणं आता अत्यंत आवश्यक आहे। परिवहन विभागाने रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल केले असून हे नियम एप्रिल 2025 पासून पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेत। यामध्ये ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही 10 पटीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि शिक्षा देखील अधिक कठोर करण्यात आलेली आहे। सीट बेल्ट न घालणं, हेल्मेट न घालणं, रेड लाईट तोडणं किंवा मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवणं या सर्व प्रकरणांमध्ये आता मोठा दंड भरावा लागणार आहे। नवीन नियमानुसार दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं हे अनिवार्य आहे। जर कोणी वाहन चालक हेल्मेट शिवाय पकडला गेला तर त्याला 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल, जो पूर्वी फक्त 100 रुपये होता। याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स देखील जप्त करून 3 महिन्यांसाठी रद्द केलं जाऊ शकतं किंवा सस्पेंड केलं जाऊ शकतं। दुचाकीवरती 3 जण बसल्यास म्हणजे ट्रिपलिंग केल्यास देखील 1000 रुपयांचा दंड आता भरावा लागणार आहे। रस्त्यावरती रेसिंग करणं किंवा धोकादायक वेगानं वाहन चालवल्यास 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। एखाद्या चालकानं ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशमन वाहकाला रस्ता न दिल्यास त्यावरती 10,000 रुपयांचा दंड हा ठोठावला जाऊ शकतो। दारू पिऊन वाहन चालवल्यास ही शिक्षा आणखीन कठोर करण्यात आली आहे। पहिल्यांदा पकडले गेल्यास 10,000 रुपये दंड किंवा 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तर दुसऱ्यांदा पकडल्यास 15,000 रुपये दंड आणि 2 वर्षांची शिक्षा किंवा दोन्हीही होऊ शकतं। तर मग मित्रांनो, जर कोणी रेड लाईट तोडली तर त्याला 5,000 रुपयांचा दंड इथनं पुढे भरावा लागेल, जो पूर्वी फक्त 500 रुपये होता। त्याचप्रमाणे वैध लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 5,000 रुपये दंड आणि पोल्युशन सर्टिफिकेट नसल्यास 10,000 रुपये दंड किंवा 6 महिने तुरुंगवास आणि गाडीचा इन्शुरन्स नसल्यास 2,000 रुपये दंड किंवा 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। काही प्रकरणांमध्ये सामुदायिक सेवा करावी लागण्याचीही शक्यता दिलेली आहे। गाडी चालवताना सीट बेल्ट न घातल्यास 1000 रुपये दंड हा भरावा लागेल, तर मोबाईल वापरत गाडी चालवल्यास 5,000 रुपयांचा दंड हा ठोठावला जाईल। याशिवाय अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी गाडी चालवताना आढळल्यास त्याच्या पालकांवरती 25,000 रुपयांचा दंड सोबतच 3 वर्षांची शिक्षा आणि संबंधित वाहनाचं रजिस्ट्रेशन हे रद्द केलं जाणार आहे। इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीला 25 वर्षांपर्यंत लायसन्स दिलं जाणार नाहीये। सरकारने हे बदल रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार केलेले आहेत। या नवीन नियमांचं पालन करणं केवळ कायदेशीरदृष्ट्या आवश्यक नाही, तर तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी देखील अनिवार्य आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्ही ट्रॅफिकचे नियम मोडत असाल तर इथनं पुढे मात्र सावध राहायला विसरू नका। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।